आपण एका ग्रामीण भागातील एका खेडेगावात आलेलो आहोत। या खेडेगावामध्ये एका एकदम गरीब आणि या सामान्य असलेल्या कुटुंबातील एक मुलगी जिचं इंडियन नेव्हीमध्ये आत्ताच नुकतंच सिलेक्शन झालं आहे आणि ट्रेनिंगहून जाऊन आल्यानंतर गावात तिचं खूपच धुमधडाक्यामध्ये स्वागत करण्यात आलं आहे। या ठिकाणी आज राष्ट्रवादीच्या तर्फे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि गदाना बोरवाडीमधील राजू जाधव यांची सुकन्या अंकिता हिची निवड नेव्हीमध्ये झाली। याकरता मी राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून व गदाना या गावाच्या नात्याने तिचा सत्कार आम्ही गावामुळे करतोय। पुढील माहिती राजू देतील। आमच्या गावातील राजू जाधव यांची कन्या अंकिता जाधव हिचं SSRमधनं इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि ती नुकतीच 4 महिन्याची ट्रेनिंग कंप्लीट करून ओरिसा या ठिकाणी परत गावामध्ये आलेली आहे। त्यानंतर तिच्या उपलब्धीबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही सर्व तिचं सत्कार आणि अभिनंदन करत आहोत। तर वास्तविक काय असतं की खेड्यातली मुलं म्हणजे रानफुलासारखी असतात आणि या रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खतपाणी जर का मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मुंबई पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरातले कमल, गुलाब, मोगरे सगळे फिके पडून जातात। अशा पद्धतीचं काम या ठिकाणी या मुलीनं केलेलं आहे आणि तिच्याकडनं असंच गावाचं नाव उंच जात राहो अशी मी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं तिला मी शुभेच्छा देतो। निवड झाल्यानंतर आमच्या मुलीची निवड झाल्यानंतर आम्हाला गावामध्ये एकदम आनंददायी वातावरण निर्माण झालं। अशीच भरभराटी तिच्या मागे आम्ही तत्परतेने आम्ही उभं राहणार आहोत। गावकऱ्याच्या प्रत्येक मुलीला आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करू व अशा देशाची सेवा करण्यासाठी त्यांना आम्ही प्रेरित करू। धन्यवाद। आज खुलताबाद तालुक्यात असलेलं हे बोरवाडी छोटंसं गाव, ह्या गावामध्ये वास्तविक पाहता एक तिच्या वयाच्या 5-6 मुली असताना तिनं एक जिल्ह्यामध्ये नव्हे तर हव्या महाराष्ट्रामध्ये एक बोरवाडीचं नाव गाजवलं। त्याबद्दल मी ग्रामपंचायत गदाना बोरवाडीच्या वतीनं तिचा सत्कार करतो आणि पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा देतो की कुठलीही जर काही अडचण जर तिला भासली तर आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं तिला कुठलीही अडचण भासू देणार नाही अशी गावच्या वतीनं मी ग्वाही देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। माझं नाव अंकिता राजू जाधव, मी बोरवडी या छोट्याशा खेड्यागावातून बिलॉंग्स करते। माझे प्राथमिक शिक्षण 1ली ते 6वी वेरूळ येथे झाले। 7वीला मी ZP जिल्हा परिषद गदानाला होते। 8वी ते 12वी मी हायस्कूल गदाना येथे झाले। त्यानंतर मी अकॅडमी जॉईन केली, त्याद्वारे मी सेंट्रल गव्हर्नमेंटवरून नेव्ही याची तयारी केली। नंतर फॉर्म भरताना मेरिट लिस्टला माझं नाव आलं, त्यामध्ये खूप आनंद झाला। मी पेपरची पूर्णपणे तयारी केली। 13 ऑक्टोबरला माझं मुंबई येथे पेपर आणि ग्राउंड होतं। पेपर आणि ग्राउंड चांगल्या पद्धतीने गेला। रिझल्टला 11 नोव्हेंबरला लागला। रिझल्ट लागल्यावर मला खूप आनंद झाला। सगळ्यात आधी मी वडिलांना कॉल करून सांगितलं की माझा रिझल्ट लागला। सगळ्यांना आनंद झाला, गावामध्ये चर्चा झाली, शाळेमध्ये चर्चा झाली, सगळ्यांना आनंद झाला। त्यानंतर माझी ट्रेनिंग ओडिसा येथे झाली, ओडिसामध्ये चिल्का येथे झाली। ट्रेनिंगमध्ये बिझी शेड्यूल होता, त्यामध्ये PT, परेड, स्विमिंग क्लासेस सर्व काही तिथून शिकण्यात आलं। तिथं डिसिप्लिन मोस्ट इम्पॉर्टंट होती। डिसिप्लिन म्हणजे सर्व काही होतं तिथं। शिक्षा, एकाने काही काम केलं की सर्वांना शिक्षा भेटायची। तेथील सर्व शिक्षक चांगले होते, ते खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करायचे। माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला। वडिलांनी जितका सपोर्ट केला तितकाच माझ्या भावांनी मला सपोर्ट केला। माझ्या या यशामागे माझ्या भावाचा मोलाचा वाटा ठेवला। माझे वडील शेतकरी आहे, अत्यंत कबाड कष्ट करतात। त्यांनी मला खूप सपोर्ट दिला आणि त्यांनी मला सर्व काही माहिती सांगितली। माझा भाऊ MCS करतो, MGM कॉलेज संभाजीनगर। मी ज्या क्षेत्रात SSR नेव्हीमध्ये लागले ती अग्निवीर स्कीम आहे। ते 4 वर्षानंतर त्यातून 25% सिलेक्ट होतील। त्या 25%मध्ये माझी इच्छा आहे की मी 25%मध्ये सिलेक्ट व्हावं।
आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ऑफिसर या पदासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि घरी आली आणि आज गेल्यानंतर तिच्या आई वडिलांची आणि तिच्या असलेल्या घरच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत अंकिताचे आई आहेत, तर आपण त्यांची चर्चा करणार आहोत काय त्यांना वाटतंय. अंकिताचं ट्रेनिंग की आता झाली, काय प्रतिक्रिया आहे, काय वाटतं? मी एका गरीब घराण्यातून असून मी म्हणजे खूप सहकार्य केलं माझ्या मुलींनी आणि शिक्षणाची जबाबदारी म्हणजे आमचे सगळे मुलींनी सहकार्य केल्याबद्दल माझी मुलगी एवढ्या मोठ्या पदावर गेली याचा मला खूप अभिमान आहे. धन्यवाद. यासोबत आपल्या ताई पण आहेत, अंकिताच्या काकू आहेत त्या, आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आमची दिदी नेव्हीमध्ये गेली आणि आमच्या गावामध्ये मोठा अभिमान झाला. आमची अंकिता इंडियन नेव्हीमध्ये गेल्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो तिचा. सगळ्या गावाला खूप कौतुक झाले तिचं. तिने जे केलं ते तिने तिच्या स्वतःच्या मेहनतीने अभ्यास केला. तिने त्यासाठी खूप कष्ट घेतले. समजा तिचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. पूर्ण गावाला खूप कौतुक वाटतं की आमची अंकिता एवढ्या दूर गेली, एवढ्या दूर तिने 4 महिने राहिली ती तिकडे. त्यासाठी आम्हाला तिचं खूप अभिमान वाटतो. खूप मोठं व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. तर ही होती अंकिता जाधव. आपल्या ग्रामीण भागातील अशा काही मुले असतील ज्यांचे ग्रामीण भागातून आत्ताच नुकत्याच ज्यांनी स्वतःच्या पायावर आणि स्वतःच्या दमावर आणि कुटुंबाच्या या सर्वांच्या सपोर्टमुळे खूप मोठ्या पदावर जाण्याची हिंमत दाखवली, तर त्यांचाही आपण या ठिकाणी माहिती आपण या ठिकाणी शेअर करू शकतो. सध्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या लिंकवर आपण या वेबसाईटवर आणि या व्हॉट्सअप नंबरवर आपण आपली माहिती शेअर करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. द महाराष्ट्र टुडेसाठी अशोक आहे.